आता आपण जेव्हा डेट किंवा त्याच्या रिलेटेड डेट आणि टाइम सांगणार त्यावेळेस हा डेट क्लास आहे का? पहिल्यांदा सांगू, पहिल्यांदा डेट हा क्लास आहे का? नाही आहे, लोकल डेट आहे. फक्त डेट नाही, लोकल डेट हे दोन्ही सोबत म्हणायचं तरच ते एक झालं. ठीक आहे. आणि हा क्लास कुठं प्रेझेंट आहे? डेट मध्ये नाही, हे काहीच नाही, हे फक्त असंच आहे. ठीक आहे. हा क्लास प्रेझेंट आहे टाइम पॅकेज मध्ये. आपण काल इम्पोर्ट करताना काय केलं होतं? जावा डॉट टाइम आणि पण पुन्हा लोकल डेट घ्यायचं असलं तर डॉट लोकल डेट असं. हा क्लास वापरणार आपण आणि डेट आणि टाइम दोन्ही सांगणार ते. आणि त्याचा फॉर्मॅट कुठला असणार? डेटचा कसा फॉर्मॅट असणार? YY MMDT. पहिल्यांदा वर्ष सांगणार, पुन्हा महिना, पुन्हा हे आणि टाइम मध्ये पहिल्यांदा आवर, मिनिट सेकंड, पुन्हा मिनिट सेकंड मिली सेकंड पण असते. हा ते थोडं पुढे असतं. ठीक आहे. ह्या फॉर्मॅट मध्ये आपल्याला आता टाइम बघायचं. ठीक. ह्या क्लासचा आपल्याला ऑब्जेक्ट तयार करायचा आहे, त्यामुळे हा क्लास घेणार, त्याला नाव देणार आणि इक्वल टू काय करणार होता इथं? इक्वल टू तेच टाइम देणार. आपण मेथड वापरणार आहे डॉट नावचे. आपण अगोदर जशी वापरली होती डेट साठी तशी वापरणार आणि व्हॅल्यू देणार आणि नंतर प्रिंट करताना काय करणार? सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट दिले. इथं हे हा ऑब्जेक्ट डायरेक्ट प्रिंट करणार. जिथे लोकल डेट होता त्याला चेंज करून लोकल डेट टाइम करणार, बाकी सेम सगळं. हा जो लोकल डेट आहे हा क्लासचं नाव आहे. लोकल डेट हा क्लास आपण तयार केलाय का? नाही. हा क्लास प्रीडिफाईन्ड आहे, ते अगोदर त्याच्या मेथड ते सगळ्या डिक्लेअर केलेल्या आहेत. आपण हा क्लास वापरणार आहेत म्हणून ह्याला आपण इम्पोर्ट करायला. इम्पोर्ट कुठून करायला? इम्पोर्ट फ्रॉम जावा डॉट जावा डॉट टाइम. इथून आपण इम्पोर्ट करायचं. आता इथं आपण डॉट स्टार करू म्हणजे सगळे टाइमचे आपण घेतले. ठीक आहे. हे सगळे ते एक आता. ठीक आहे. आता आपण लोकल डेट हा क्लास वापरू शकतोय, लोकल डेट टाइम वापरू शकतोय किंवा लोकल डेट, लोकल टाइम, लोकल डेट टाइम आणि डेट टाइम फॉर्मॅट वापरू शकतो. चारी पण वापरू शकतो. ठीक आहे. हा क्लासचं नाव आहे. आता हा क्लास वापरण्यासाठी आपल्याला ऑब्जेक्ट तयार करावं लागतं जर आपल्याला क्लास वापरायचा आहे. मग आपण काय केलं? आपण त्याचा ऑब्जेक्ट तयार करण्यासाठी सुरुवातीला क्लासचं नाव घेतलं लोकल डेट टाइम. हे क्लासचं नाव झालं. आता आपण ऑब्जेक्ट तयार करायलोय, माय ऑब्जेक्ट नाव दिलं आपण. हे ऑब्जेक्टचं नाव किंवा रेफरन्सचं नाव. ऑब्जेक्टचं नाव आहे, ह्या क्लासचं नाव आणि ह्याला आपण व्हॅल्यू पास केली. हा जे लोकल डेट टाइम आहे त्याला डायरेक्ट आपण मेथड कॉल केली क्लासच्या नावानंच. मेथड कोणती होती? डॉट नाव. डॉट नाव. आता ही व्हॅल्यू काय करणार? ह्या क्लासची ही मेथड आहे आणि ही डायरेक्ट आपल्याला व्हॅल्यू देणार डेट आणि टाइमची आणि ती सेव्ह कुठं करणार? ह्या ऑब्जेक्ट मध्ये. आता आपल्याला फक्त ऑब्जेक्ट हा प्रिंट करायचा आहे, ऑब्जेक्ट करायचा आहे. क्लासचं काही नाही, जी काय व्हॅल्यू त्याला आली ती प्रिंट करणार आपण. त्यामुळे काय करणार? सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एलिमेंट आणि इथं आपल्याला डेट टाइम इक्वल टू इथं प्लस करणार आणि ऑब्जेक्ट लिहिणार. ऑब्जेक्टचं काय नाव आहे? माय ओबीजे. हा आणि सेमीकोलन. सुरुवातीला आपण क्लास घेतला, त्याचा आपण ऑब्जेक्ट तयार केला आणि त्याला व्हॅल्यू पास केली. डॉट नाव मेथड वापरली. डॉट नाव मेथड कशाला वापरली? आपण डायरेक्ट क्लास नेमच वापरली. ठीक आहे ना. त्याला आपण नवीन म्हणजे न्यू कीवर्ड वापरून हे केलं नाही. डायरेक्ट आपण क्लास नेमच ऍक्सेस केली मेथड आणि मेथडनं जे काही टाइम दिला ते सेव्ह केला माय ऑब्जेक्ट मध्ये. ते फक्त प्रिंट केलं. 18 म्हणजे ते 24 आवर फॉर्मॅट वापरायला. ठीक आहे. सुरुवातीला मिनिटला इथे 24 दाखवतं ते आणि लॅब म्हणजे ह्याच्यामध्ये 25 दाखवतं.
कशामध्ये इथे कोड मध्ये 24 हा. दाखवतात मिनिट आणि इथे अरे ते 1 मिनिट झालं ना, तेवढा विचार करून गेला 1 मिनिट. आता एकदा रिफ्रेश करतो. अच्छा डबल रन करताना जे टाइम असेल त्याचा. हा बरोबर. आपला फॉर्मॅट कुठला होता? पहिल्यांदा इयर येणार, नंतर मंथ येणार, नंतर डेट येणार, डे येणार. आणि आवर मध्ये काय येणार? सुरुवातीला आवर येणार, पुन्हा मिनिट येणार, सेकंद येणार आणि डॉट मध्ये मिली सेकंद येणार. ठीक आहे ना? हे लक्षात आलं का सगळं? हो. लोकल डेट टाइम आणि लोकल टाइम, ह्या तीन क्लास कळाले का? हो. ह्या तिन्ही पण क्लास मध्ये एक कॉमन गोष्ट आहे. कोणती? मेथड डॉट नाव. हा. आपण लोकल डेटला पण वापरणार डॉट नाव, तरी ते सध्याचा टाइम डेट सांगणार. लोकल टाइम मध्ये जर वापरली तर सध्याचा टाइम सांगणार. आणि लोकल डेट टाइम मध्ये सांगितलं तर सध्याचा डेट पण सांगणार, टाइम पण सांगणार. आता ह्या तीन गोष्टी क्लिअर झाल्या का सांगत आहे? झालं. ठीक आहे. आणि जेव्हा आपण हे तिन्ही पण करणार तेव्हा ह्या फॉर्मॅट मध्ये आपल्याला आउटपुट भेटणार. जर डेट आलं तर ह्या फॉर्मॅट मध्ये आपल्याला डेट भेटणार, टाइम मध्ये ह्या फॉर्मॅट मध्ये, डेट टाइम मध्ये हे दोन्ही पण असं भेटणार. आता आपल्याला काय करायचं? आपल्याला सुरुवातीला इयर नाही पाहिजे, हो. आपल्याला पाहिजे आजची तारीख, महिना आणि नंतर वर्ष पाहिजे. आपल्याला त्याचा फॉर्मॅट चेंज करायचा. तर आपण काय करणार? आपल्याकडे अजून एक क्लास आहे, ते वापर करणार. त्याचं काय नाव आहे? हो. जसं नाव तसं काम. डेट आणि टाइमचं जे फॉर्मॅट आहे ते चेंज करणारा डेट टाइम फॉर्मॅट आहे क्लास. ठीक आहे ना? आता हा पूर्ण क्लासचं नाव आहे. हा क्लास कुठे आहे? हा क्लास आहे जावा डॉट टाइम मध्येच आहे. ठीक आहे. त्यामुळे आपल्याला हे वरचं चेंज करायची गरज नाही. फक्त जर आपण फक्त हा क्लास वापरणार असलो तर इथं 1 मिनिट, फक्त आपल्याला हा क्लास वापरता येईल. म्हणजे जर आपण लोकल डेट टाइम वापरला नाही आणि डायरेक्ट हा वापरला तर चालेल का? मला वाटतं नाही चालेल. नाही चालणार. कारण जर आपल्याला टाइमच माहित नाही, डेटच माहित नाही, त्याचा फॉर्मॅटच सध्या आपल्याकडे नाही, तर चेंज काय करणार? कळलं ना? मग सुरुवातीला आपल्याला लोकल डेट टाइम वापरून डेट घ्यावं लागेल, कुठलं तरी डेट घ्यावं लागेल आणि त्याला फक्त चेंज करायचं काम करणार आहे डेट टाइम फॉर्मॅट. ठीक आहे ना? तर मग आपण काय करणार? आता आपल्याकडे जे व्हॅल्यू आली मायोबीजेची, त्याला हा क्लास मध्ये चेंज करणार. आता ह्याला एक नवीन आपण ऑब्जेक्ट तयार करणार. कसं तयार करणार? इथं जसं आपण केलं ऑब्जेक्ट तयार, तसं इथं क्लासचं नाव बदलणार. इथं लिहिणार डेट टाइम फॉर्मॅटर, डेट टाइम फॉर्मॅटर आणि हे ऑब्जेक्ट आहे. समजा सध्या तेच राहू दे. ठीक आहे. तर इक्वल टू, आता आपल्याला काय करायचंय? अशा पॅटर्न मध्ये आपल्याला जसा पॅटर्न पाहिजे. आता फॉर्मॅट आपल्याला चेंज करायचा. सध्या आपल्याकडे YYMMDD मध्ये आहे, पण आपल्याला कसा पाहिजे ते आधी सांगायचं इथं. ठीक आहे. तर तिथं आपण जे अगोदर क्लास वापरणार, क्लासचं नाव काय आहे आपल्याकडे? डेट टाइम फॉर्मॅटर. डॉट करणार आणि नावच्या जागी काय वापरणार? ऑफ पॅटर्न हे करणार. त्याला पॅटर्न सांगणार आधी तयार करताना की आपल्याला कसा पाहिजे. मग इथे डॉट करणार, ऑफ पॅटर्न मेथड वापरणार आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता पॅटर्न सांगायचं. आता पॅटर्न आपण कसं सांगणार? पहिल्यांदा DD घेणार, नंतर MM घेणार, नंतर YY घेणार. असा पॅटर्न सांगणार आणि एंड करणार. आता डेट टाइम फॉर्मॅटर क्लास कुठे प्रेझेंट आहे? जावा डॉट टाइम मध्ये हे सगळे लोकल डेट, लोकल टाइम, लोकल आहे. पण हा जो डेट टाइम फॉर्मॅटर क्लास आहे ते एक स्टेप थोडं पुढे जायचं, डॉट करायचं आणि फॉर्मॅट हा हे पॅकेज आहे आणि ह्याच्यामध्ये आहे. जर आपण जावा डॉट टाइम डॉट स्टार केलं तर येईल का हा क्लास? येणार ना. कारण जावा डॉट टाइम डॉट स्टार म्हणजे ह्याच्यामध्ये जेवढं पुढचं आहे ते सगळंच येणार. ठीक आहे ना? जर आपल्याला स्पेसिफिक हा घ्यायचा असला तर असं करणार आपण. ठीक आहे. डॉट डेट टाइम फॉर्मॅट.
आता जर आपण असं इम्पोर्ट केलं तर हा लोकल डेट टाइम क्लास येईल काय? येईल. नाही येणार. नाही येणार का बरं? आपण स्पेसिफिक सांगितलं आम्हाला एवढंच पाहिजे, तुम्हाला आमंत्रण नाही असं सांगितलं. आणि डॉट स्टार जर लिहिलं तर सगळ्यांना आमंत्रण आहे. ह्याच्यामध्ये जावा डॉट टाइम मध्ये जेवढे आहेत सगळे आहे असं सांगितलं आपण. पण सर फॉर्मॅट ते यूज केलाय ना आपण शब्द मग. फॉर्मॅट केला, डेट टाइम फॉर्मॅटर साठी केला तर आमंत्रण कुणाला गेलं? फक्त डेट टाइम फॉर्मॅटर क्लासला गेलं. फक्त हे ना, ह्याला आपण आमंत्रण दिलं ह्याला नाही. नाही. ते म्हणते आम्ही एकाच फॅमिलीमध्ये आहेत, पण ते म्हणते नाही तुम्हाला आमंत्रण नाही असं. ठीक आहे ना. जावा डॉट टाइम डॉट स्टार केला असता आपण तर सगळेच आले असते. हे जे लोकल डेट टाइम आहे, लोकल टाइम आहे, ते सगळे आले असते. पण आपण जर स्पेसिफिक सांगितलं की फॉर्मॅट मध्ये जाऊन फक्त डेट टाइम फॉर्मॅटर क्लास आणा तर फक्त तेवढंच येणार. ठीक आहे ना. कळलं? हो. आता ह्याला इम्पोर्ट करण्यासाठी मग आपल्याला अजून एक इम्पोर्ट करायला लागतो. जावा डॉट टाइम डॉट लोकल डेट टाइम. ही गोष्ट कळाली का? हो. ज्याला आपण स्पेसिफिक बोलले ते स्पेसिफिक येणार. जर आपण स्टार करून सगळं नावलं तर सगळे येणार. ठीक आहे ना. त्यामुळे आपण दोनदा वापरावं लागलं. जर आपल्याला एकाच ह्याच्यामध्ये करायचं असतं तर आपण जावा डॉट टाइम डॉट स्टार केलं असतं. हो. हे झालं इम्पोर्ट केलेलं. आता आपल्याला फॉर्मॅट बदलायचा टाइमचा तर अगोदर टाइम पाहिजे. हो. टाइम कसा भेटणार? लोकल डेट टाइम वापर. लोकल डेट टाइमचा ऑब्जेक्ट कसा तयार केला होता? सुरुवातीला क्लास नेम घेतला लोकल डेट टाइम ऑब्जेक्ट, त्यानंतर क्लास नेम कुठले क्लास नेम? लोकल डेट टाइम क्लास नेम डॉट नाव, मेथडचं नाव. मेथड कुठली? नाव. नाव होती ना? हा, नाव मेथड. ही मेथड नेम. सर ते दुसरी कोणती मेथड होती? कोणती? हा, ऑफ पॅटर्न. ती नंतर आपण बघणार. ते सध्या आपण टाइम घेणार. फक्त टाइम घेण्यासाठी काय वापरणार? डॉट नाव मेथड वापरणार, लोकल डेट टाइम क्लास वापरणार. आता आपल्याकडे टाइम आलाय. टाइम कुठे सेव्ह झालाय? ह्या माय ऑब्जेक्ट मध्ये. आता आपल्याला काय करायचंय? फॉर्मॅट चेंज करायचं. त्यासाठी आपल्याला डेट टाइम फॉर्मॅटर क्लास लागणार. आता हे खालचं आपण अजून एक घेणार, डबल येणार. ठीक आहे ना. तर आपण एक नवीन क्लासचा नवीन ऑब्जेक्ट तयार करणार. क्लासचं नाव काय होणार? डेट टाइम फॉर्मॅटर क्लास फॉर्मॅटर. आणि ह्याला नाव देणार एक नवीन ऑब्जेक्ट. ह्याला काय करू आपण? माय फॉर्मॅट ऑब्जेक्ट करू ओळखू येण्यासाठी. ठीक आहे. इक्वल टू, आता आपण काय केलं होतं? ऑफ पॅटर्न हे केलं होतं, मेथड वापरली. ते सेम मेथड इथं आपण वापरणार आणि त्याला सांगणार की आपल्याला फॉर्मॅट चेंज करायचा आहे, कुठल्या फॉर्मॅट मध्ये पाहिजे. ठीक आहे ना. तर इथं लिहिणार आपण, इथं खाली लिहितो मी थोडं, डेट टाइम फॉर्मॅटर. फक्त फॉर्मॅटर साठीच ऑफ पॅटर्न यूज करायचं काय? हा, ते बाकीच्यांसाठी नाही करायचं. डॉट ऑफ पॅटर्न आणि ब्रॅकेट मध्ये काय करणार आपण? प्लस देणार टाइम. हे देणार आपण. आपल्याला ज्या मेथड म्हणजे ज्या पद्धतीने पाहिजे ते आपण फॉर्मॅट देणार. आता इथं सुरुवातीला सांगणार डीडी पाहिजे, पुन्हा एमएम पाहिजे, पुन्हा वाय पाहिजे आणि आवर मध्ये सेमच पाहिजे. एचएच पाहिजे, पुन्हा मिनिट पाहिजे, सेकंद पाहिजे. कॉमा करून घ्यायचं का सर? नाही, कंटिन्यू लिहिलं तरी चालतं, फक्त स्पेस पाहिजे. असं लिहिलं शेवटी आपण सेमीकोलन लिहिलं. आता आपल्याकडे दोन ऑब्जेक्ट झाले. एक लोकल डेट टाइमचा माय ओबीजे जे की टाइम घेणार, आणि दुसरा क्लासचा माय फॉर्मॅट ओबीजे ते आपण फॉर्मॅट घेतला की ह्या फॉर्मॅटवर पाहिजे. आता आपल्याला काय करायचंय? ह्या टाइमला ह्या फॉर्मॅट मध्ये चेंज करायचं ना. तर मग काय करणार आपण? हे कट करतो मी थोडं. हे वरचं लक्षात आलं ना दोन गोष्टी? ते पण काय तर ह्याला काय करणार आपण? आता ह्या वरच्या ऑब्जेक्टला आपल्याला चेंज करायचं. त्यामुळं हा ऑब्जेक्ट माय ओबीजे ह्याला फॉर्मॅट करायचं. फॉर्मॅट कशामध्ये करायचं? ह्याच्यासारखं करायचं, ह्या माय फॉर्मॅट ओबीजे सारखं. त्यामुळे आपण ही व्हॅल्यू डायरेक्ट देणार आहे. माय फॉर्मॅट ओबीजे. ठीक आहे ना. आणि प्रिंट करणार
त्याला वाटलं तर असं डायरेक्ट इथं सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट केलं तरी चालेल. टाइम इक्वल टू प्लस करणार डबल कॉमा. तर मग आता आपला टाइम कशा फॉर्मॅट मध्ये येईल? सुरुवातीला ह्या फॉर्मॅट DDMF वर. हे दोन गोष्टी कशासाठी कसं झालं? सुरुवातीला आपल्याला टाइम घेण्यासाठी आपण लोकल डेट टाइम वापरला, त्यामध्ये ऑब्जेक्ट मध्ये व्हॅल्यू दिली. त्याचा फॉर्मॅट चेंज करण्यासाठी आपण डेट टाइम फॉर्मॅटर वापरलं, जे की ह्या टाइम डॉट फॉर्मॅट पॅकेज मध्ये. त्यासाठी आपण फॉर्मॅट सांगितलं की असं पाहिजे आम्हाला, आणि नंतर प्रिंट केलं. एकदा आपण रन करून बघू, नंतर लिहू.